नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुप्रिया घरत म्हात्रे। आज आपण 11वीच्या पुस्तकातला व्याकरणामधला दुसरा पाठ पाहणार आहोत, तो म्हणजे काव्यगुण। आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी गुण असतात। जसं कोणी उदार असतं, कोणी प्रेमळ असतं, कोणी दयाळू असतं। असेच विविध प्रकारचे गुण आपल्या साहित्यामध्ये पण असतात आणि हे साहित्यामधले जे गुण आहेत, हे गुण आपल्याला अभ्यासायचे आहेत। साहित्य म्हणजे गद्य किंवा पद्य। तर या गद्य किंवा पद्यामध्ये असणारे गुण आपल्याला जे पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते आहेत प्रसाद, माधुर्य आणि ओज। या तीन गुणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। साहित्यामधले हे जे गुण आहेत, हे गुण जे असतात ते साहित्याला आणखीन छान करतात, आणखीन सौंदर्यपूर्ण करतात। साहित्यामधली जी शोभा आहे साहित्याची ती वाढते या गुणांमुळे आणि हे गुण आपल्याला साहित्याचा आणखीन आनंद देतात आणि म्हणूनच या गुणांचा अंतर्भाव या साहित्यामध्ये आपोआपच झालेला असतो। आपल्या ज्या रचना आहेत साहित्यामधल्या, एखादी कविता असेल, एखादी कथा असेल, एखादी कादंबरी असेल, त्याच्यामधल्या ज्या रचना आहेत त्याच्यातले जे शब्द आहेत जे आपण उच्चारतो, सुलभतेने वाचतो, तर याच्यामध्ये ज्या वेळेला नादमाधुर्य असतं, कोमल मृदू वर्ण असतात, वेगवेगळे शब्द आपल्याला कवितेमध्ये असं बरेचदा होतं की आपल्याला ती कविता गावीशी वाटते, म्हणजे त्याला गेयता असते। तर या ज्या सगळ्या कौतुकास्पद अशा ज्या गोष्टी असतात ते त्यातल्या गुणामुळे असतात आणि म्हणूनच रसिकांना, वाचकांना या कविता, ती विधानं, पंक्ती ज्या असतात ते सहज लक्षात राहतात, पाठ होतात आणि कवितेचं रसग्रहण करत असताना हे काव्यगुण अभ्यासणं आवश्यक ठरतं। आता आपण प्रसाद गुणाचा विचार करूया। साहित्यामधला सगळ्यात पहिला गुण जो आहे तो आहे प्रसाद। प्रसाद गुणाचं जे लक्षण आहे ते काय आहे, तर प्रसाद गुण हा अगदी साधा सोपा अशी रचना असते। मी जे बोलतेय ते तुम्हाला कळतंय, तसंच एखादं साहित्य वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला ते सहज कळतं, त्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही। त्यावेळेला ते प्रसाद गुणाचं वर्णन असतं तिथे, म्हणजे प्रसाद गुणाचा अंतर्भाव असलेलं जी रचना आहे ती सहज कळणारी अशी सोपी रचना असते। हा गुण जो आहे तो सर्व रसांना पुष्टी देतो असं वाक्य तुमच्या पुस्तकामध्ये आढळतं। आता सर्व रसांना पुष्टी देतो याचा अर्थ जे आपले 9 रस आहेत ते 9 रसांमध्ये हा गुण असू शकतो। त्याच्यानंतर नित्य परिचयाचे, नेहमीचे वापरातले जे शब्द आहेत त्या शब्दांचा उपयोग यात रचना करताना केलेला असतो आणि म्हणूनच ही रचना आपल्याला साधी, सोपी, सरळ अशी वाटते आणि मुळामध्ये वाचकाला त्याचा अर्थ सहज समजतो। तर प्रसाद गुणाचं लक्षण हे लक्षात ठेवायचं की साधी, सोपी, सरळ अशी रचना आणि हा अर्थ जो आहे तो वाचकाला सहज समजतो। हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती। बालकवींची ही सुंदर रचना आहे, अतिशय साधे सोपे सरळ शब्द रचना आहे आणि आपल्याला त्याचा अर्थ कळतो आहे। ही रचना जी आहे ती या प्रसाद गुणाचं वर्णन आहे त्याच्यामध्ये। आई म्हणून कोणी आईच हाक मारी, यशवंतांची ही प्रसिद्ध कविता अगदी साधी रचना आहे, शब्दांमधून आपल्याला त्याचा अर्थ कळतो आहे। खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ह्या रचनेतून तुम्हाला सहज प्रसाद गुणाचं अंतर्भाव आहे हे लक्षात येतं। तर अशा प्रकारच्या ज्या रचना आहेत त्या प्रसाद गुणामध्ये असतात। दुसरा जो गुण तुम्हाला अभ्यासाला आहे तो आहे माधुर्य गुण। तर माधुर्य गुणाचं वैशिष्ट्य काय आहे? माधुर्य म्हणजे मधुरता, गोडवा। तर रचनेमधील गोडवा हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं। माधुर्य गुण बरोबर रचनेमधील गोडवा, तर हे लक्षात ठेवायचं। आणि इथे सुद्धा सोपीच रचना असते, आपल्याला ते शब्द कळतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर हे जे मधुर शब्द असतात, मृदू असे वर्ण असतात, कोमल वर्णांचा उपयोग इथे केलेला असतो आणि याच्यामध्ये अनुस्वार आणि ह्रस्व शब्द असतात, त्याच्यामध्ये
कर्णमधुरता आलेली असते. कर्णमधुरता याचा अर्थ काय? आपल्याला ऐकायला छान वाटतं ते कर्णमधुर असतं. आपल्या कर्ण म्हणजे कान, तर कर्णाला जे छान वाटतं, ऐकायला जे छान वाटतं आपल्याला, तर ती रचना जी आहे ती म्हणजे माधुर्य गुणाची रचना असते. आणि म्हणूनच आपल्या मनाला आनंद मिळतो हे ऐकल्यानंतर, प्रसन्नता मिळते. तर माधुर्य गुणाचं जे वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये मृदू वर्णाचा वापर, कोमल शब्दांचा वापर आणि अनुस्वार असलेली किंवा ऱ्हस्व शब्द असलेली रचना, त्याच्यामुळे ती कर्णमधुर अशी रचना असते आणि या रचनेमुळे आपलं मन प्रसन्न होतं. हे लक्षात ठेवायचं. आपल्याला मधुर असं ज्या रचना आहेत तर त्याच्यामध्ये उदाहरण देते मी तुम्हाला. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, ही रचना असावी. किंवा गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपळ चरण अनिलगण निघाले. सहज पाठ होईल, पाठांतर होतं. आणि घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी मृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. अशा प्रकारची रचना आहे ज्याच्यामध्ये सतत अनुस्वार येतोय आणि त्याच्यामुळे ती गेयता आलेली आहे, ती मधुरता आलेली आहे. तर अशा प्रकारची रचना ही माधुर्य गुणाचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक त्याचं उदाहरण आहे. लाल पोपटी कोवळी पाने, लवलवणारी जिथे तिथे, हिरवे पिवळे रंग त्यामध्ये, केशर सांडे कुठे कुठे. या सगळ्या ज्या रचना आहेत या सर्व रचना तुम्हाला माधुर्य गुणाचं वैशिष्ट्य सांगतात. आता तिसरा जो गुण आहे तो आहे ओज. ओज हा गुणाचं अतिशय सोपा गुण आहे लक्षात ठेवण्यासाठी. तुम्हाला अजिबात त्याच्यात काहीही विशेष लक्षात ठेवायचं नाही. काय लक्षात ठेवायचं आपण? तर वीरश्री. जिथे जिथे वीरश्री आहे, जिथे जिथे पराक्रम आहे, वीररस रौद्ररस आहे, तिथे कोणता गुण आहे? तर तो ओज हा गुण तिथे आहे. ओज म्हणजे काय? तर भाषेतला आवेश, उत्साह, जोमदारपणा या गुणामुळे अंगामध्ये वीरश्री संचारते आणि एक जोश निर्माण होतो, उत्साह निर्माण होतो. तर आपल्याला आठवत असेल की स्वातंत्र्य दिनाच्या वेळेला किंवा प्रजासत्ताक दिनाच्या वेळेला जी गाणी लागतात तर या सगळ्या गाण्यांमध्ये ही वीरश्री असते. हे जे वर्णन असते हे वीरश्री असलेलं वर्णन असतं. जोडाक्षर, कठोर वर्ण यांचा वापर याच्यामध्ये केलेला असतो. मनामध्ये उत्साह निर्माण होतो. आपण ज्या वेळेला अशा प्रकारचं गाणं ऐकतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो. आपल्याला काहीतरी देशासाठी करायचंय, कुठेतरी लढायचंय, ही जी वीरश्री आहे आपल्यामध्ये येते, निर्माण होते, तर ती जोरकस अशा शब्दातून व्यक्त होते आणि हे शब्द असतात ते या ओज गुणाचे असतात. हा जो अंतःकरणाला उद्दीपित करणारा असा गुणधर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर मी जसं म्हटलं तुम्हाला की आपल्या मनातून आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी करायला हवं, तर हा जो जोश निर्माण होतो आपल्यामध्ये, उत्साह निर्माण होतो, तर तो या गुणाचं वैशिष्ट्य आहे. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. तर अशा प्रकारची जी रचना आहे. किंवा आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. तर अशी ही सगळी रचना जिथे जिथे आपल्या मनामध्ये वीरश्री येईल, आपल्याला लढावंसं वाटेल, तर ती जी रचना असते ती ओजगुणाची रचना असते. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आता हा जो पाठ आहे या पाठामध्ये 3 गुण अभ्यासाला दिलेले आहेत. पहिला जो गुण आहे 3 काव्यगुण. पहिला गुण आहे तो म्हणजे प्रसाद, दुसरा आहे माधुर्य, तिसरा आहे ओज. या गुणांचं वैशिष्ट्य गुण अतिशय साधी, सुलभ, सोपी अशी रचना आहे. आपण वाचल्यानंतर आपल्याला सहज अर्थ कळतो. आपल्याला दुसरं काहीही लक्षात घ्यायला लागत नाही. सहज अर्थ कळलेला असतो. तोच अर्थ त्या साहित्यात असतो. काही वेगळा अर्थ तिथे दडलेला नसतो. आणि हा रस सगळ्या रसांना पुष्टी देतो. नित्य परिचयाचे शब्द, रोजचे शब्द असतात वापरातले, काही वेगळे असे शब्द यात नसतात आणि म्हणूनच आपल्याला याचा अर्थ सहज कळतो.
माधुर्य गुणाचं वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे रचनेतील गोडवा. तर गोड वाटतं, कर्णमधुर वाटतं, ऐकावंसं वाटतं, गावंसं वाटतं, अशा ज्या सगळ्या रचना आहेत त्या रचना म्हणजे माधुर्य गुणाचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये मृदू वर्णाचा वापर केलेला असतो, अनुस्वार आणि ऱ्हस्व शब्दांचा वापर असतो आणि त्याच्यामुळेच ती गेयता किंवा कर्णमधुरता आलेली असते. हे माधुर्य गुणाचं जे वर्णन आहे तर तशा प्रकारचं साहित्य वाचल्यानंतर, पद्य वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये साहजिकच असा चित्तवृत्ती तल्लीन होतात, आपण त्यात गुंतून जातो, अशा प्रकारची ती रचना असते. त्याच्यानंतर तिसरा जो गुण आपण अभ्यासला तो आहे ओज. या गुणामध्ये काय होतं तर ओज हा जो गुण आहे तो आपल्याला आवेश किंवा उत्साह निर्माण करून देतो, जोश आपल्यामध्ये येतो आणि आपण ते साहित्य वाचत असताना किंवा ती कविता वाचत असताना, ती गाणं ऐकत असताना आपल्यामध्ये ती वीरश्री संचारते, आपल्याला आनंद वाटतो आणि आपल्या मनामध्ये त्या भावना आपोआपच व्यक्त होतात. याच्यामध्ये वीर आणि रौद्र रस असतो, अंतःकरण उद्दीपित करण्याचं त्याच्यामध्ये कौशल्य असतं, जोडाक्षर असतात, कठोर वर्ण असतं आणि दीर्घ सामासिक शब्दांचा आणि संयुक्त व्यंजनांचा वापर असतो. तर अशा प्रकारचा हा तिसरा रस आहे, तिसरा गुण आहे ओज गुण. आपण हे 3 गुण अभ्यासलेले आहेत. तुम्हाला याविषयी काहीही शंका असेल तुम्ही कधीही मला विचारू शकता. या व्हिडिओला कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल किंवा तुम्ही मला पर्सनली सुद्धा विचारू शकता. तुम्हाला काव्यगुण समजलं असेल अशी आशा करते.